नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिक कठाने, विषय सहायक डाएट गोंदिया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न रक्षण पद्धती याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण काय आहे अन्न रक्षण पद्धती या जाणून घेऊया। यामध्ये किरणीयन, आता किरणीयन ही पद्धत काय आहे बघून घेऊ। या पद्धतीत अन्न पदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांच्या मारा करतात। उदाहरण, उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारा ऑक्सिलेटर ज्याला म्हणतो आपण, निर्मित क्ष किरण वा किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरण या प्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटकांचा नाश होतो। किरणीयन या पद्धतीमध्ये गॅमा किरण, क्ष किरण ज्याला आपण एक्स-रे वगैरे म्हणतो, या किरणांचा वापर करून जास्त वेळपर्यंत आपले अन्न पदार्थ टिकवून राहतील याकरिता या किरणांमुळे सूक्ष्मजीव, बुरशी व कीटक यांचा नाश होतो आणि आपले जे अन्न पदार्थ आहे ते जास्त वेळपर्यंत टिकून राहतात। फळांच्या पिकण्याच्या कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते। या क्ष किरणांमुळे पिकण्याची कालावधी वाढते आणि त्यामुळे फळांची जी हानी आहे ती आपल्याला कमी झालेली दिसते। तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे बटाटे, कांदे इत्यादी अन्न पदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात। आता या किरणांचा वापर केल्यामुळे बटाटे, कांदे यांची अंकुरण्याची प्रक्रिया हळूवार होते आणि हळू झाल्यामुळे काय होते की त्यांना कालावधीसाठी ते जास्त वेळपर्यंत अन्न पदार्थ जास्त कालावधीसाठी टिकू शकतात। या पद्धतीमध्ये दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरण दूध 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते, नंतर ते ताबडतोब थंड केले जाते। यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपली आई आपल्या घरी जेव्हा दूध आणून देतो तेव्हा ते दूध आई गरम करते आणि ते गरम उकळीला आले की उकळी झाल्यानंतर लगेच ती फ्रीज मध्ये ठेवते। जरी आपल्या आईला या पद्धतीचे नाव माहित नसेल किंवा पारंपरिक पद्धतीमध्ये दूध हे टिकवून ठेवण्याकरता या पद्धतीचा उपयोग करतात आणि ती पद्धत काय आहे आपल्याला फक्त नाव माहिती नव्हतं, पाश्चरीकरण या पद्धतीला म्हणतात, पण या पद्धतीचा उपयोग आपल्या घरी दररोज होत असते। आता परिरक्षकांचा वापर, यामध्ये नैसर्गिक परिरक्षक आणि रासायनिक परिरक्षक असे दोन प्रकार आहेत। तर नैसर्गिक परिरक्षक यामध्ये निसर्गतः उपलब्ध असणारे पदार्थ, यात प्रामुख्याने मीठ, साखर, तेल वापरून बनवलेली लोणची, जाम, मुरांबे, पेठा इत्यादी पदार्थ तयार करतात। आता यामध्ये निसर्गापासून जे मिळणारे पदार्थ आहेत त्या पदार्थांचा वापर करून काही पदार्थ तयार करतात, याला नैसर्गिक परिरक्षक असे म्हणतात। रासायनिक परिरक्षक बघा, यात प्रामुख्याने ऍसेटिक आम्ल, विनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेंझोएट तसेच काही नायट्रेट व नायट्राइड क्षारांचा वापर करून सॉस, जेली, जाम, शिजवण्यास तयार भाज्या व अन्नाची तयार पाकिटे इत्यादी खूप कालावधीसाठी टिकवून ठेवता येतात। रासायनिक परिरक्षक यामध्ये काही केमिकलचा उपयोग करून, काही आम्लारीचा उपयोग करून, ज्यामध्ये विनेगर, नायट्रेट व नायट्रोजन क्षार, सोडियम बेंझोएट आणि आपण जे मार्केटमध्ये जे बघतो की ज्यामध्ये केक बनलेला असतो, ही बरीचशी केक मध्ये विनेगरचा उपयोग केलेला असते आणि त्यामुळे जास्त वेळपर्यंत ते आपल्याला अन्न पदार्थ म्हणजेच तो केक टिकवून ठेवता येते। कारण की बाजारामध्ये आपण बघतो आज बनलेला केक तो 4-5 दिवसानंतर सुद्धा आपण त्या दुकानामध्ये जातो तर तो केक आपल्याला तिथं ताजा तवाना दिसतो। म्हणजे अशा प्रकारे रासायनिक परिरक्षक या पद्धतीचा वापर करून अन्न पदार्थ जास्त वेळपर्यंत टिकवून ठेवता येतात। धन्यवाद मित्रांनो, आपण हे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद।